आणि हे लगेच विरघळतात तोंडातच. बेस्ट बेस्ट. तर नमस्कार मंडळी, मी सृष्टी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज किचनमध्ये बनणार आहे खारीक खोबऱ्याचे लाडू, जे की टेस्टी असतात आणि हेल्थसाठी पण खूप चांगले असतात. चला तर मग रेसिपीकडे वळूया. तर हा खारीक खोबऱ्याचा लाडू आहे ना, तो खूप पौष्टिक असतो खायला आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच खाऊ शकतात. आणि बाळंतीण स्त्रिया असतात ना, त्यांच्यासाठी तर खूपच फायदेशीर असतो हा लाडू. चला तर रेसिपी करूया मग. तर आता आपण प्रोसेस चालू करूया. आता आपण खारीक खोबरं घेतलेलं आहे, ते भाजून घ्यायचंय तुपामध्ये. चला तर मग करूया. आता आपण इथे साजूक तूप टाकलेलं आहे, गावठी तूप. तूप आधी तापून घ्यायचं आणि मग खारीक खोबरं टाकायचं आपल्याला. थोडं खारीक खोबरं आहे ते थोडं थोडं करून तुपामध्ये भाजून घ्यायचंय आता. साधारण आम्ही 2 किलोचे लाडू काहीतरी है ना, 2 किलोचे लाडू करणार आहोत. खोबरं आहे ना, आता आपण टाकलेलं आहे. हळूहळू करणार आहोत, एक एक घेऊन करणार आहोत. आणि ते जास्त पण भाजायचं नाहीये, थोडंच लाईट करायचं सर्वच. आता एक एक करून घेऊया. हे बघा, एवढा असा कलर आला पाहिजे. आम्ही काढून घेतो त्याच्यामध्ये. पण सेम प्रोसेस करणार आहोत तशीच. आता आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेतोय. आता बदाम झालेत भाजून. आता काजू टाकूया. असा रंग व्यवस्थित भाजायचे आपल्याला काजू. आता आपले सगळे ड्रायफ्रुट्स भाजून झालेले आहेत. आता आपण डिंक टाकूया. चला, असंच थोडं थोडं तूप ऍड करत जायचंय. सगळं भाजून घ्यायचंय आपल्याला तुपामध्येच. आणि हे जे तुम्हाला काळं काळंसं झालेलं दिसतंय, हे पण तुपाचंच आहे. आता आपण डिंक टाकलेला आहे. डिंक आहे ना, डेंजर वाला फुगतो है ना आई? फुगतो भरपूर. हे बघा, हा डिंक एवढा फुगलाय. आपण मेथी भाजून घेऊया थोडीशी. डिंक, परत ड्रायफ्रुट्स आणि मेथी हे सगळं भाजून झालेलं आहे आपला. आता ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. चला, आता आपण ड्रायफ्रुट्स बारीक करून घेऊया. आता आपण हे जे खारीक खोबऱ्याचं भाजून घेतलंय त्यामध्ये ऍड करूया. डिंक आणि मेथी बारीक करून घेणार. थोडंसंच बारीक करायचं, जास्त नाही बारीक करायचं. थोडंसं बारीक करून घेणार आहोत. थोडा जाडसर ठेवायचा असतो, त्याने काय होतं? चव लागते लाडू खायला. बरं, लाडू खाताना चव लागते. आता हे डिंक आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात ऍड करून घेऊया हे खारीक खोबरं, ड्रायफ्रुट्स, डिंक आणि मेथी. चांगला आहे काय? पण छान गुळ आहे हा, गावचा गुळ आहे, मस्त आहे. कष्ट घ्यावे लागतात आता आईला इथे. तुम्ही इथे गुळाची पावडर असते ती पण प्रिफर करू शकता. आता आपण 1.5 किलोचा गुळ घेतलेला आहे इथे. अजून थोडस साजूक तूप. जरा गरम होऊ दे ना, पण केवढं गरम व्हायला पाहिजे? थोडस. आता इथे आपण गुळचा पाक करून घेणार आहोत. आणि हे फास्ट गॅसवर म्हणजे करायचं आहे.
झाला नाही. झालं आता थोडं कडे आहे का ग? हे बघ खडे कसले? गोळाचे. मग ते विरघळतील ना. विरघळलं नाही अजून. हे बघ कडे आहे थोडी. हे काय कडे आहे? आता गूळ एकदम मिक्स झालाय, म्हणजे पाक पूर्ण झालाय गुळाचा. आता आपण तो टाकूया सगळ्या इंग्रेडियंट्स मध्ये. पावडर टाकूया आणि सगळं मिक्स करूया. आधीच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर गुळाचा पाक टाकायचा आहे. चांगलं मिश्रण एकत्र करायचं आहे. हे काय वास सुटलाय वेलचीचा आणि ह्याचा पण वास येतोय चांगला. आता आपल्या इथे गुळाचा पाक आपण टाकून झालेला आहे. सॉरी, कारण मी दाखवू नाही शकले, मी व्हिडिओ चालू करायलाच विसरले. पण आपण इथे गुळाचा पाक टाकलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते. आता आपण स्टार्ट केलंय लाडू बांधायला. वाव, पहिलाच लाडू एकदम मस्त झाला. किती लाडू होतील आई? 80-90 होते. 80. काय बोलली? भरपूर तूप लागते या लाडूला. हो ना. त्याच्यामुळे चांगले वळतात ते लाडू. मग माझ्या आईने शिकवले, माझ्या सासूबाईंनी शिकवले, त्यांचं बघून मी करते. माझ्या आजीनी. हो, तुझ्या आजीने. म्हणजे तुझ्या सासूने शिकवलं, समजलं ना. माझ्या आईने पण शिकवले. माझ्या माहेरी करतात लाडू. लाडात येऊ नको जास्त. आता आई तुम्हाला लाडूचं प्रमाण सांगेल, काय काय घेतलं, किती किती घेतलं. आता आपण इथे 1.5 किलो खारीक, 1.25 किलो खोबरं, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू, अच्छा. 150 ग्रॅम डिंक, हा. 1.25 किलो तूप, तूप गूळ तर. 1.5 किलो, अच्छा. 1 चमचा मेथी. एवढं आहे ना 2 किलोला. हं. कसं आहे? मस्त. तुपाचा सुगंध एवढा छान होतो ना. हे एकदम पातळ आहे असं. हे असं बारीक अगं ते खोबरं थोडं जाडच होतं ते. खाल्लं ना विरघळतात ना असं वाटतं मग. आणि हे लगेच विरघळतात. विरघळतात तोंडातच. बेस्ट. कशी जायचं? तर आता आपले लाडू करून झालेत. बघा किती सुंदर दिसतात ना. खूपच मस्त दिसतात. आता लाडू वळून झालेले आहेत. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.